शिवमहापुराणाचा काय राजो आज गर्दी आली आहे हो. इतक्या मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी आहे. तुम्ही लोक पाहना आबा. अरे बाबा 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 लोक आहेत का काय होय उभं राहिले जागा रे ना. अक्षरशः प्रशासन आणि व्यवस्थापनाच्या डोसक्यात इतका वज्र करा आला की लोक आहेत ना कुठे का आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. तुम्ही जर परिस्थिती इकडच्या बाजून पाहत असाल अरे निरा लोक आहेत कुठे का. अरे मंडप किती दूर आहे. हजारोच्या लाखोच्या संख्येनं सध्या या ठिकाणी लोक आहेत. पण विशेष म्हणजे एवढं असून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून लय बारीक बारीक नजर ठेवण्यात आला आहे ना एवढ्या गर्दीत. अरे लय लोक काहीतरी इच्छक धंदे करण्यासाठी येतात. कोणाचे पाकिट मार कोणाच्या गळ्यातली सोन्याची पोत काढ अशा प्रकारचे चितंबे असतात. पण आजच्या तारखेली असणारी गर्दी परतवाडा शहरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे. आणि त्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा हे दृश्य तुम्ही सध्या पाहू शकता. आजच्या तारखेत हा जर मुख्य हॉल तुम्ही पाहत असाल तर लाखोच्या संख्येनं मुख्य हॉलमध्ये लोक आणि दोन्ही हॉल असे असणारे जे मंडप आहेत याच्यात लाखोच्या संख्येनं सध्या पब्लिक जे आहे हे सध्या या ठिकाणी एकत्र झालेले दिसते. शिवमहापुराणाचा आजचा म्हणजे सेकंड लास्ट दिवस म्हणजे सकाळी समाप्ती होईल. पण आज ज्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी आहे ना भावा. अरे दुरून लोक आले ना महाराजाला ऐकण्यासाठी. त्यात हा गर्दीचा माहोल लाखोच्या संख्येनं आज पब्लिक या ठिकाणी आले असल्यानं व्यवस्थापनाले भल्ली मोठी डोकीदुखी होत आहे. पण इतकं असूनही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून कोणताच एखादा इच्छक धंदा होणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेणं चालू आहे. त्याचं हे पूर्ण दृश्य सध्या तुम्ही या ठिकाणून पाहू शकता. लोक आहेत का काय होय बाबा. अरे लोक झाडावर बसून तिकडे महाराजची कथा ऐकून राहिले ना. हजारोच्या संख्येनं लोक आजच्या शिवमहापुराण कथेत समाविष्ट झाले आहेत. अरे दुरून लोक आले ना त्याच्यानं गरमी जर म्हणतात तर वज्र अशी गरमी सध्या होऊन राहिली आहे. तर या ठिकाणची परिस्थिती पहा की मी या ठिकाणचं तुम्हाला थोडंसं झाडाच्या आजूबाजूचं दृश्य या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. अरे निरा दाटी वाटीनं लोक पण त्यात काही लोक जे आहेत ना आपल्या परीनं कोणत्या प्रकारची मदत करता येते काय हे सध्या वितरित करत आहे. त्यात काय होऊन राहिलं की सध्या ऊन जे ना ऊन लस आहे ना राजो हलकसं ऊन आहे ना त्याच्यानं काहीतरी जणांना चक्कर येणं डोसकं गांगरणं बीपी लो होणं अशा प्रकारचा त्रास होऊन राहिला. आणि यात वैद्यकीय सेवा एकदम मोफत वैद्यकीय सेवा या ठिकाणी राबवल्या जातात. म्हणजे आजची जे गर्दी म्हणताल तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी परतवाडा शहरात सध्या दिसून राहिली आहे. हे गर्दीचं आजचं दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ताईतरा जेव्हा मस्त चॉकलेट वाटून राहिलं बाबा. म्हणजे आपल्या परीनं सामाजिक म्हणजे धार्मिक कार्यात कोणत्या प्रकारची सेवा केली जाते ते प्रत्येक जण आपापल्या परीनं या ठिकाणी सहकार्य करत आहे. तुम्हाला म्या मंचाच्या उजव्या बाजूचं दृश्य दाखवलं. आता एक डाव्या बाजूचं तुम्हाला दृश्य सध्या दाखवत आहे. अरे बापरे लोक आहेत ना बाबा. दूर लोक बसले आहेत ना. पण आज जर या बाजूने तुम्ही पाहत असाल तर एक तो जो तिकडच्या बाजूने मंडप आहे मोकळ्या जागेत तोही मंडप जो टाकलाय ना हा मंडपही पुरा भरलाय ना. अरे लोक म्हणजे आज परतवाडा शहरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी आली आहे. पण इतकं असूनही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून एका बारीक गोष्टीवर लक्ष ठेवण्यात आलं आहे म्हटलं. अरे लोकांनी सांगता येते काय कोण्या ठिकाणी गर्दी बातच घुसते ना आणि त्या ठिकाणून बरोबर हात मारते. तरी पहिल्या दिवशी म्हटलं एकूण 50 जण पोलीस प्रशासनाने तिथे केले आणि त्याला सध्या वडाळच्या जत्रेत पाठवलाय. आजच्या दिवसाची जे गर्दी आहे हे गर्दी लाखोच्या संख्येत आहे. दुरून भाविक आल्याच्या ना मंडपाच्या तिन्ही बाजू म्हणजे मुख्य मंडप याशिवाय दुसरा मंडप आणि झाडाखाली हजारो भाविक सध्या शिवपुराणात दाखल झाल्यात. आज जर म्हणताल तर अभय असल्याच्यानं थोडीशी जे उमस आहे त्या उमसच्यानं शरीर जे आहे हे एकदम घामाचोखील होऊन राहिलं. पण इतकं असूनही या ठिकाणी कोणत्याच प्रकारची धार्मिक भावना मात्र कमी दिसून नाही येऊन राहिली. याचं हे दृश्य तुम्ही सध्या शिवपुराण परतवाडा या ठिकाणी पाहता. हजारोच्या संख्येनं सध्याचे पब्लिक आहे हे या ठिकाणी सहभागी झाले आहे. तर माझ्यासोबत शिवपुराणात वैद्यकीय सेवा देणाऱ्या चेहऱ्याला ओळखचं कामच नाही आहे डॉक्टर काबरा सर. काय राजो लोक आहेत आज तुम्हीच तर मला बिमार दिसून राहिलो. अरे काय करता गर्दी एकदम इतकी जमा झालेली आहे की एकदम
पेशंट लोक आले, श्वास घ्यायला त्रास होऊन राहिला, उष्णतामुळे चक्कर येऊन राहिले, गर्दी वाढल्यामुळे हा सगळा त्रास होऊन राहिला. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये, सगळे पेशंट मॅनेज होऊन राहिले व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. बरोबर डॉक्टर साहेब, ऊन जर म्हणसाल तर वज्रच आहे ना, आणि त्यात गरमीला येऊन राहील ना, तर चक्कर झाले. याच्याशिवाय आणखीन काही लोकांना काही असं स्पेशल काही आढळलं का की बा काय परिस्थिती निर्माण झाली आज तिथं? नाही, असं काही स्पेशल काही नाही, फक्त ते उन्हामुळे आणि गर्दीमुळे हा त्रास आहे. बाकी सगळं व्यवस्थिशीर आहे, सगळे सेवा वगैरे व्यवस्थित मिळून राहिली, पेशंट क्लिअर होऊन राहिले, एकदम काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.